तर हा आहे दिवस तिसरा माझ्या कोस्टल कोकण राईडचा. नमस्कार, मी आहे जयेश कोहली, एक ट्रॅव्हल फिल्म मेकर. दिवसाची सुरुवात शिवाधून झाली. आजचा दिवस जरा वेगळा होता कारण आम्ही रस्त्या व्यतिरिक्त पाण्यावर पण प्रवास करणार होतो. बागमांडले करून वेसवीसाठी एक फेरी पकडली. आज आम्ही रायगड जिल्हा सोडून रत्नागिरीमध्ये एंटर करणार होतो. कोकण एक्सप्लोर करताना फेरीचा प्रवास हा खूप खास असतो. फेरीतून उतरल्यानंतर आम्ही थेट बाणकोट किल्ल्याकडे निघालो. बाणकोट किल्ला हा शिवकालात महत्वाचा आरमारी किल्ला होता आणि पेशव्यांच्या काळातही त्याचं महत्व टिकून होतं. आजही खाली उभा राहून तो संपूर्ण परिसरावर नजर ठेवतो. इथे आमची भेट झाली दुर्गाचा वारसा जपणारे स्वराज्य वैभव या ग्रुपशी. ते किल्ला स्वच्छतेचे काम करत होते. स्वतःच्या बैलीत स्वतःच्या खर्चाने दुर्ग जपण्याचे महत्वाचं काम ते करत आहेत. अशा लोकांमुळे आपला इतिहास जिवंत राहतो आणि या ग्रुपने आम्हाला त्यांच्याकडचं जेवण पण ऑफर केलं. हा एक असा अनुभव होता जो आमच्याकडे नेहमी राहणार आहे. ह्या ट्रिपमध्ये दापोली एक्सप्लोर करण्याचा प्लॅन नव्हता, म्हणून आम्ही थेट निघालो बुरुंडीकडे. म्हणून आम्ही रस्त्याने चालता चालता लाडगर बीचचा अनुभव घेतला ड्रोनच्या माध्यमातून. आता बुरुंडीला भगवान परशुरामाची भव्य मूर्ती आहे. कोकण भूमीचे निर्माणकर्ता म्हणून ओळखले जाणारे परशुराम इथे समुद्राकडे पाहत उभे आहेत. इथे पोचता आम्हाला संध्याकाळ झाली होती आणि अंधार पडायला लागला होता. पण पुढे आम्हाला अजून एक फेरी पकडायची होती कारण आजचा आमचा प्लॅन होता की गुहागरमध्ये स्टे करायचा होता. म्हणून आम्ही दाबोलवून टोपाईकडे फेरी घेतली आणि शेवटी गुहागरकडे पोहोचलो. तर असा होता आमचा डे 3. आजचा दिवस खूप लांब होता. आज आम्हाला बरेच काही नवीन अनुभव शिकायला भेटले. अजून माझा कोकण प्रवास चालू आहे आणि अजून बरेच काही आपल्याला बघायचं आहे. म्हणून आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या पेजला फॉलो नक्की करा आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.